सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी वाढलेल्या गैरकायदा आणि संशयित हालचालींच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। विशेषतः रात्री 10 वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आलंय। रात्री उशिरा विनाकारण फिरणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, मोटारसायकलवरून बेफाम फिरणे किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांना पोलिसांकडून थेट थांबवून विचारणा केली जाणार आहे। योग्य कारण नसल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे। आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सणोत्सव एकत्र साजरा झालं होतं। आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज 8 ते 10 पर्यंत सर्व ठाणेदार आणि ACP, DCP आणि आम्ही स्वतः पण 2 तासाच्या पाय पेट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता 1 आठवड्यापासून चालू आहे। त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे न्यूसेन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत। आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत। यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे। सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे, कामानिमित्त बाहेर पडले तर ठीक आहे, पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे। विनाकारण कोणी आढळून आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल।